जात जनगणना करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध। जातीय विषमता नष्ट करायची असेल तर जात जनगणना नको। विदर्भ प्रांत सहसंघचालक गाडगेंचा दावा। मराठा आरक्षणासंदर्भातील न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल सरकारने स्वीकारला। आज मुख्यमंत्री विधिमंडळामध्ये भूमिका स्पष्ट करणार, तर विशेष कॅबिनेट बोलावण्याचीही शक्यता। आई ओबीसी असल्यास तिच्या मुलामुलींना सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र द्यावं, जरांगेंची नवी मागणी। त्यांनी आम्हाला आभार मानण्याची संधी कधीच दिली नाही। उद्धव ठाकरेंनी आभार व्यक्त केल्यानंतर शर्मिला ठाकरेंचं प्रत्युत्तर। राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी प्राजक्त तनपुरेंसह अर्जुन खोतकरांना विशेष पीएमएलए कोर्टाची नोटीस। 12 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक। मिशन लोकसभेसाठी 28 पक्षांचे प्रमुख नेते एकत्र येणार। उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित राहणार, तर उद्धव ठाकरे आज ममता बॅनर्जी आणि सत्यपाल मलिक यांची भेट घेणार। 92 खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधक आक्रमक। संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार। प्रधानमंत्री, गृहमंत्र्यांनी निवेदन सादर करण्याची मागणी। महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत येणार। लोकायुक्तांना आता फौजदारी कारवाईचे अधिकार। नागपुरातील रेशीम बागेत हेडगेवार, गोळवलकर यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम। नियोजित कार्यक्रमामुळे अजित पवार गटाचे आमदार जाणार नसल्याची माहिती। पुढील शैक्षणिक वर्षापासून दुसरीपर्यंतची शाळा सकाळी 9 नंतरच। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची माहिती। लवकरच निर्णय होणार। प्रिया सिंग हल्ल्याप्रकरणी अश्वजित गायकवाडला 18 तासात जामीन मंजूर। अश्वजितच्या 2 सहकाऱ्यांचीही सुटका। देशात पुन्हा कोरोनाचं संकट। एका दिवसात केरळमध्ये 111 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू। केंद्राचे राज्यांना सतर्कतेचे आदेश। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मृत्यूच्या बातमीचं छोटा शकीलकडून खंडन। दाऊद ठणठणीत असल्याचा इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।